तर मंडळी मस्तपैकी संध्याकाळच्या आता 5 वाजल्यात आणि आता आपण फिरा केलं. बरेच दिवस आपल्या काही जाऊक नव्हतं फिरा, तर वाटतं काहीतरी फिराक जाऊया. आज आपण सावंतवाडीत आहोत. सावंतवाडीतल्या कोलगाव या ठिकाणी येलं. तर मंडळी या ठिकाणी ना म्हणजे उन्हाळी आणि पावसाळी दोन्ही शेती केली जातं आणि इथलं ठिकाण जरा मला भारी वाटलं, तर म्हटलं आपण जाऊया. तर मंडळी पुन्हा एकदा आपल्या कोकण परिवार MH07 चॅनलवर आपलं स्वागत असा. तर मंडळी आता मी तुमच्या इथलं ठिकाण दाखवते, ते आधी आपण या इथल्या काकांसोबत बोलावून घेऊया. ते माहिती आपल्याला सांगतं तिथे, ती बघूयात काय सांगतं ते. चला. शिव गणपत सावंत डांबरेकर, कोलगाव मेटवाडी, राणा कोलगाव मेटवाडी. आणि आपलं इथे जवळपास शेती करतो, पण आम्हाला ते एवढं मेहनत करून एवढं नाही मिळत, असं विषय आहे. म्हणजे बऱ्याच ठिकाणी कशी पावसाळी शेती होती, पण या ठिकाणी कशी उन्हाळी शेती होते, त्याच्यामुळे आणि इथलं वातावरण जरा चांगलं वाटतं. शेती वगैरे भारी आहे. मेहनत करतो पण आपण काय ना तेवढं नाही मिळत फळ. पण आपण मेहनत करतो, पण आता मिरची बघा, मिरचीचं असं नुकसान झालेलं आहे. ही मिरची आम्ही औषध 4-4 पावटी औषध मारतो, मेहनत करतो, पण मिरचीचं पण नाही फायदा आम्हाला होत. हे वाली वगैरे केलेले आहेत, वाली वगैरे केलं, चवळी आहे. हे सगळे वानर बिनर काय ठेवत नाही. इथे बाजूला जंगल आहे, हे बघा, हे जंगल आहे. जंगलात की ना सगळे पुरं ते माकड येतात आणि खातात. पुरं जंगल आहे इकडे. आणि हे उडिया वगैरे केली ती कोणाकोणाची, कसं काय शेती एकत्र, म्हणजे एकत्र भारी वाटतं आता. नाही, आपण काय करतो, आपण उडिया करतो आणि एकत्र मळतो आणि हे करतो. ही उडिया बिडी आहेत, म्हणजे ही सार्वजनिक ठिकाणातली आहेत ती? नाही, आपले वैयक्तिक आहेत ती करतात सगळे लोक. म्हणजे आपले कोपरे आहेत ते करतात आणि जो तो आपले मळतात. म्हणजे काय मळणी घालून करतात पारंपरिक की? मळणी नाही, मळणीचा विषय नाही. आता मळणीचा विषय संपला, बैल नाही काय नाही, आता फक्त मशीनवर करतात. गवत मोडणी करतात मशीनवर मोडणी करतात आणि हे करतात, भात वार वगैरे देणं सगळं काय आहे. आम्ही थोडं आता पुढे वगैरे फिरायला येतो, तिकडे शेती वगैरे बघून येतो कसं काय. ये तिकडे मध्ये घेतलं तर चालतं तिकडे. तिकडे जातो आता. ते बघा आता गवताची ना उडिया केलेली ती बघा, किती लाईनीत असतात ती बघा, खूप असतात. मी एवढी एकत्र कधी बघलंच नव्हतं, मी पहिल्यांदा एवढी बघितलं आहे. आणि हे बघा इकडे आपलं सावंतवाडीचं मेन रोड आहे, या साईडला इकडे असं ना, मग तिकडून रस्त्यावरून मला नेहमी दिसायचे. म्हटलं काहीतरी आपण इथं जाऊया, तर आज आपण या ठिकाणी पोचलो. या ठिकाणी बघा आता सध्या उडिया बनवतात ना काका? हे करतात आता, काय म्हणतात आहे का तर तुम्ही? हां, मळणी. म्हणजे पूर्वी अशी मळणी करायची, पण आता ते हातानंच हे करतात ना, सरलो. नाही, आता मळणीच घालणार. मळणी बैल हे करतात काय? बैल बांधणार. म्हणजे एकदम पारंपरिक बुक भेटतात आपल्या जुन्या पद्धतीतला एकदम. म्हणजे आता किती वाजता चालू करतात मळणी घालू? लगेच चालू. म्हणजे आम्ही असं तोपर्यंत आम्ही फिरतो, थोडा वेळ येतो आम्ही. मळणी कशी घालतात ती आपल्या आज बुक गावतं, म्हणजे आपलं नशीब पण चांगलं, आपण इथपर्यंत पोहोचलो. का तुमचं नाव काय? माझं नाव अनिल. अनिल. पूर्ण नाव? सावंत. अनिल सावंत, कोलगाव. सर आम्ही त्या विहिरीकडे जातो जरा, ते सर ते शेती बघतो. कसला ते काय आहे ते फुलं आली आहेत ना, त्या कांदे एवढी मोठी वाढली ती पात. बिया येतात ते. म्हणजे हे बघा मी तुमका दाखवते, कांद्याची पात. काकी बोलली ती माका की कांद्याची पाती असतात, हेच ना? हे बघा हे बिया येतात कांद्याची, खतरनाक वाटतं. वा मस्त. हे बघा, अरे हां, हे बघ कांदे वगैरे धरले ते बघ, मोठे झालेत कांदे. हे बघा भात पोसावला, हे बघा भात पोसावलेला. मस्त वाटतं यार, खतरनाक वाटतं, मस्त वाटतं. इथं फिरायला जरा बरं वाटतं, एकदम हिरव्यागार वाटतं. कारण आपल्याला फक्त काय पावसात एवढं असं भारी वाटतं, पण आज बरं वाटतं, मस्त वाटतं. जरा फिरते मी आता जरा. बापरे केवढी भारी वाटतं बघा ही विहीर, मोठी आहे विहीर पूर्ण, आणि कटोडं पण नाही, मस्त वाटतं ओपन असल्यामुळे. हे बघा. आणि हे काका तुम्ही काय करता आता? एका भाताक पाणी लावतात काय? भात आता पोसावला ना, कधी आता कधीपर्यंत होताला या? तरी महिना होयो. महिन्यावर कापणी होताला. वरून शूट मस्त आहे त्याला बरे खाली. हो. काका आता इंजिन स्टार्ट मारतात, बघूया. स्टार्टर बस ना.
हां आता कोपऱ्यात पाणी लावतो संध्याकाळचं. संध्याकाळ झाली कसं जरा पाणी चालतं आपण उन्हामुळे चलत नाही. हा तुमचं नाव काय सांगितलं? मधुकर सावंत. कोलगाव कैचीवाडी मेटवाडी. तर या ठिकाणी शेती करतात ना, तर कसं डुकरं वगैरे ते गवरेडे वगैरे येतात, त्याच्यामुळे म्हणजे राखण्यासाठी ना तिथं त्यांनी माळं वगैरे बनवायचे. 8-10 लोक झोपतं असं म्हणतात काका. तर आता आपण बघूया त्या ठिकाणचा. तर दाखवते ठिकाणचा. त्या ठिकाणी असं माळं केलेलो हा. इकडून बघा हो असो माळं बनवलेला. तर रात्रीचे झोपतात सगळेजण, 7-8 जण झोपतात म्हणतात इथं राखणीसाठी शेतीच्या. आता मी वरती जात आहे, वरून बघते, थोडं बरं वाटतं. खूप दिवसांनी अशा ठिकाणी मी इथं आहे. माळ्यावर बसले आता. कांद्यांका पाणी घालतं. हे बघा सर लाट बसवलेली आहे. म्हणजे ऐसर अगोदर आता यांनी बाडली लावल्याने, पण पूर्वी लोक ऐसर असं कोळंबे राहू ना, जाऊ ना ऐसर वर राहा ना. हे बघा हे वापरतात जडा. आणि इथून काकी आता खालून पाणी काढतात. हे नाचण्यासाठी फक्त वापरतात. नाचणं शिकताना तर काळोख झालं थोडं, व्हिडिओ बरोबर येत नाही तर भरपूर काळोख झालं आहे. बघ या साईडला मेन सावंतवाडीचा रोड राहिलो, जो कुडा सावंतवाडी जोडता तो रोड आहे. बघा इथं मको घातलेला, मक्याची कणसं येतात ती. काय जाऊया ओमकार तिकडे या, मित्र माझा थंय थांबला. बाकीचं शूट तो कवर करता, थोडा मी कवर करतोय. काम चालूच आहे. त्याचं पाणी लावलं एकदम भारी वाटतंय. नाचणं आहे सर. तर मंडे आता आपण मळणी घालतात थंय जाऊया. आता चालू केलं नाही मळणीवर, बघूया. चालू घेतलं नाही तो, चालू ठेवलं कॅमेरा. घेतलं नाही का? हो. ते मळणी घालून सुरुवात केली नाही. पहिल्यांदा सगळा गवत वगैरे खालती टाकून घेतलं नाही. तर मंडे आता आमचा फिरान झालेला. फिरला म्हणजे असंच मस्त की हाडेसून तडेसून असंच शेतीचं भाजी वगैरे काय काय केलं ते बघितलं आम्ही. मस्त ठिकाण कोलगाव सावंतवाडीतला. आणि या ठिकाणी शेती करतात, उन्हाळी करतात, पावसाळी पण करतात. आणि भरपूर म्हणजे बरं वाटतं जरा, बोला वगैरे माणसं वगैरे चांगली आहे तिथली. जरा त्याच्यावर माहिती वगैरे घेतलं कसं काय, फिरलं असेच फिरलं. आणि
तर मंडळी आजचा व्हिडिओ तुमका कसं वाटलं तो नक्की सांगा आणि आपल्या कोकण परिवार MH07 चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर भेटूया आता अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. चला बाय बाय. जातो आता आम्ही, भरपूर वेळ झाला.